ज्ञानदेव दिनकर कुंभार हिंगणहून बोलतोय। आम्ही हा कुत्रा लहानपणापासून पाळलेला आहे। त्याला लहानपणापासूनच म्हणजे देवळाकडे जाण्याची हे आहे। आमचा भाऊ ते गावच्या देवांची पूजा करतोय, त्याच्यासोबत तो सतत जातोय। दगडू शंकर कुंभार हा कुत्रा 6 तारखेला पंढरपूरला मेतके बाळूमामाच्या दिंडीतून गेलता। तो त्या दिंडीसोबत एक 10-20 किलोमीटर चालला। त्याच्यानंतर ते दिंडी सोडून तो दुसऱ्या दिंडीत गेला। असं करत करत तो पुढे चालत राहिला। आम्ही 2-3 दिवस त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही। आम्ही 14 तारखेला पंढरपूरमध्ये गेलो। तिथून 15 तारखेला आम्हानी कमलेश कुंभार अनूर या मुलग्याला आम्हानी निरोप पाठवला, तुमचा कुत्रा आमच्या सोबत आहे म्हणून। तो त्यावेळी चिखली दिंडीतून येत होता। आम्ही त्याला पंढरपूरमधून रिक्षानं आपल्या दिंडीपाशी आणलं। आम्ही गौतम विद्यालयामध्ये राहतोय। तिथे आपल्यासोबत 3 दिवस तो भजन कीर्तन हरिपाठ याच्यात 3 दिवस थांबला। द्वादशीला परतीच्या वेळी आम्ही आंघोळ करून यायचं म्हणून गेलो, तोपर्यंत कुत्र्या तिथून पसार झाला। मग आम्ही त्याला 2-3 तास शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही। परत येते वेळी कमलेश कुंभारनी सांगोला रोडला तो कुत्रा आहे म्हणून सांगितला। मग आम्ही लगेच तासाभरात आपला ह्यावरून पाठीमागून ट्रकनं शोधण्याचा प्रयत्न केला, सापडला नाही। 1-2 दिवस गेल्यानंतर तो गुरुपौर्णिमेला नरसिंह मंदिरमध्ये आहे असं समजलं। मग दुसऱ्या दिवशी आम्ही शोधायला जाणार होतो, तोपर्यंत आमच्या गावातला एक पोपट खापरी म्हणून मुलगा इचलकरंजीला जात होता। त्याला तो कारदगाव पाठीपाशी दिसला। त्यानं आम्हाला फोन करून सांगितला, कुत्रा तुमचा आला आहे आणि कारदगावपाशी आहे। त्याच दिवशी 3 वाजता आमच्यातले गावचे कोरी मालक रेंदाळहून येत होते। त्यांना तो बेनाडीत दिसला। त्याने तो आपल्या गाडीत घालून आणला आणि मंदिरात ठेवला। मंदिरात आपल्या गावातली सगळे सप्ताह कमिटीतली मुलं त्याला दिंडी काढून आमच्या घराकडे आणले। आम्ही त्याचं पायावर पाणी घालून ते स्वागत करून त्याला घरी घेतले। या पद्धतीने हे झालं।